नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाशी झेप घेरे या कवितेत पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण इयत्ता 10वीच्या कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 16 अभ्यासत आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। आकाशी झेप घेरे ही एक कविता आहे आणि या आधीच्या कवितेच्या भागामध्ये आपण कवितेच्या 2 कडव्यांचा अभ्यास केलेला आहे। पुढील 2 कडव्यांचा अभ्यास आपण कवितेच्या या भागामध्ये अभ्यासणार आहोत। चला तर आता आपण प्रत्यक्ष कवितेच्या कडव्यांकडे वळूया। लौकिक, विनाशी, नश्वर अशा गोष्टीत गुंतलेल्या मनाला अत्यंत मोलाचा असा संदेश देताना कवी जगदीश खेबुडकर म्हणतात, ह्या मनरूपी पाखराला संदेश देताना म्हणतात की हे पाखरा, हे चंचल मनरूपी पाखरा, तू ध्येयपूर्तीसाठी आकाशात उंच भरारी घे। सतत संपत्ती याने वेढलेल्या सोन्याच्या या पिंजऱ्यामध्ये तू अडकू नकोस। हा सोन्याचा पिंजरा तुझ्या इच्छांच्या सफलतेचा घातक आहे। सफलतेच्या मार्गामध्ये अडसर आहे। या पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे उंच अशी भरारी, उंच अशी झेप घे। पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद तू उपभोग। आणि आता तू मोहमायात, पैशामध्ये, संपत्तीमध्ये यांच्या गराड्यामध्ये घेरलेला आहेस। तुला सुखाचे फळ खायला मिळत आहे। तुझे शरीर या लौकिक सुखाला लालचावलेलं आहे। या सुखात तू लोळतो आहेस, पण हे सुख किती काळ टिकेल? या सुखाचा आश्रय कधी ना कधी संपणारच आहे, कदाचित तो लवकरच संपेल। अशा ह्या वेड्या मनाला तू जागृत कर आणि लौकिक तात्पुरत्या सुखाचा तू त्याग कर। हे मनरूपी पाखरा, हे चंचल मना, ईश्वराने तुला उडण्यासाठी पंख दिलेले आहेत। पंखाच्या बळावरती तू आकाशात मुक्तपणे संचार कर। जमिनीलगत असणारे डोंगर, दर्या, नदी, समुद्र, हिरव्या राने ह्या संचार करत असताना अनेक अडथळे तुझ्या मार्गात येतील, परंतु त्या अडथळ्यांना ओलांडून 10 दिशांना तू मुक्तपणे संचार कर। असा संदेश कवी आपल्याला देत आहेत। त्या पुढील कवितेच्या ओळीमध्ये कवी म्हणतात की कष्टाविण फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते। हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा। बिचारा म्हणजेच काय? गरीब। बावरा म्हणजे गोंधळणे, गोंधळणे, बावरणे। व्यथा म्हणजे दुःख, वेदना। कष्टाविना म्हणजे मेहनतीशिवाय। इथे कवी अत्यंत मोलाचा आपल्याला संदेश देत आहे की कष्टाविना फळ ना मिळते, की कष्ट केल्याशिवाय कोणालाच फळ मिळत नाही। आयते कोणतेही सुख आपल्याला मिळत नाही, त्यासाठी आपल्याला अपार मेहनत करणे गरजेचे असते आणि हे सर्वांनाच समजते। पण ते हे तुझं कळते परिणा वळते, की आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ मिळणार नाही, हे आपल्याला समजत आहे। परंतु आपण ते कृतीमध्ये, प्रत्यक्षामध्ये आणत नाहीत, आचरणामध्ये आणत नाहीत, वागणुकीमध्ये ते आपल्या येत नाहीत। त्यामुळे तुझे मनातले दुःख मनातल्या मनात जळत राहते। हृदयात व्यथा ही जळते, धुमसत असते ती व्यथा। व्यथा म्हणजेच दुःख, वेदना। आता तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही इयत्ता 10वी मध्ये आहात, बोर्डाची परीक्षा असते तुमची। मग आणि ह्या बोर्डाच्या परीक्षेमधील जे काही तुम्हाला मार्क मिळणार आहेत, त्या मार्कांवरतीच तुमचं पुढचं भविष्य ठरणार आहे। म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्यातले चांगले अंक मिळणे गरजेचे आहे। हे तुम्हाला कळत आहे, हे तुम्हाला समजत आहे
आणि ते मार्क जर तुम्हाला मिळवायचे असतील, चांगले गुण तुम्हाला पाहिजे असतील, तर त्याच्यासाठी तुम्हाला दिवस रात्र अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला फक्त एवढे 1 वर्ष जास्तीत जास्त अभ्यास जास्त मेहनतीने करायचा आहे. हे तुम्हाला कळतंय की जेवढे तुम्ही जास्त अभ्यास करणार, जेवढे तुम्ही जास्त मेहनत करणार, तेवढे तुम्हाला चांगले अंक मिळणार, तेवढे तुम्हाला चांगले गुण मिळणार, हे तुम्हाला कळतंय. आणि त्यासाठी तुम्हाला दिवस रात्र अभ्यास करायला हवा, हेही कळतंय. आता दिवस रात्र अभ्यास करण्याची गरजच नाही तुम्हाला, कारण की तुम्ही जर वर्षभरामध्ये चांगला अभ्यास केलेला आहे, दररोजच्या दररोज शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवलेले सगळे धडे, त्याने दिलेले नोट्स, त्याने दिलेले गणित, त्याने दिलेले व्याकरणच्या संदर्भातील दाखले, हे जर तुम्ही दररोजच्या दररोज अभ्यास केलेत, त्यांचे नोट्स बनवले, त्याची उजळणी केली, तर तुम्हाला फक्त दिवसातील काही वेळ तुम्हाला ठरवायचे आहे, वेळापत्रक बनवायचं आहे आणि त्या वेळापत्रकानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्हाला दररोज दिवसातून तुम्ही 1 तास 2 तास अभ्यास करू शकलात तरी भरपूर असणार आहे, परंतु तुम्ही तो दररोजच्या दररोज केला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड नाही केला पाहिजे, व्यत्यय नाही केला पाहिजे. दररोजच्या दररोज जेव्हा तुम्ही थोडा अभ्यास करणार आहात, तेव्हा तुमचं वर्षभराचा ही जी काही मेहनत असणार आहे त्याचं फळ तुम्हाला, जेव्हा तुमचं रिझल्ट लागणार आहे तेव्हा तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे. परंतु काही विद्यार्थी विचार करतात, परीक्षा आपली कधी असते? मार्च एप्रिलमध्ये, फेब्रुवारीच्या नंतर. अगोदर केलेला अभ्यास सगळा आम्ही विसरून जातो. त्याच्यापेक्षा आम्ही काय करू? परीक्षेच्या महिनाभर आधी 15 दिवसा अगोदर आम्ही अभ्यासाला सुरुवात करू. मग ते शक्य आहे का? वर्षभराचा अभ्यास तुम्ही वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला नाही तो 15 दिवसामध्ये तुमचा होणार आहे का? महिन्याभरामध्ये तुमचा तो अभ्यास होणार आहे का? नाही. आणि मग त्यावेळेस तुम्ही खूप काय करतात? टेन्शन घेता आणि टेन्शनने तुम्हाला काय सुचत नाही. मग असं न करता इथे कवी आपल्याला हीच गोष्ट सांगत आहे की आपण अविरत असं कष्ट केलं पाहिजे. कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ मिळणार नाही. आयते कोणीही आपल्याला मार्क्स देणार नाहीयेत किंवा आयते कोणतीही गोष्ट आपल्याला मिळणार नाही, कोणतेही सुख मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला अपार मेहनत करणे गरजेचं आहे. आणि हे सगळ्यांना समजतंय, सगळ्यांना माहिती आहे, परंतु ते कृतीमध्ये, आचरणामध्ये, वागणुकीमध्ये आणत नाही आपण. म्हणून ते कवी म्हणतात की कष्टाविना फळ ना मिळते, तुझं कळते परिणा वळते, हृदयात व्यथा ही जळते. की तुला सगळं कळतंय, तुझ्या कृतीतून, तुझ्या आचरणातून काही होत नाहीये आणि ह्यामुळे तुझं मन दुःखी झालेलं आहे, कष्टी झालेलं आहे. तुझ्या मनामध्ये ही दुःख, ही काळजी जळत आहे, सळत आहे, ती धुमसत आहे. स्वातंत्र्याची ओढ तर आहेच, पण त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे तुझा बिचारा जीव कावरा बावरा होतोय, कासावीस होतोय. आता इथे वर्णन करताना कवी काय म्हणतात की जो पिंजऱ्यामध्ये अचानक बंद केलेल्या, सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये बंद केलेल्या त्या पाखराचा जीव कासावीस होतो त्या पिंजऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी. त्याला माहिती आहे की त्याचा आता परावलंबनाचं जीवन सुरू झालेलं आहे, तो गुलामगिरीमध्ये आलेला आहे. परंतु आयुष्यभर स्वतंत्रमध्ये संचार करणाऱ्या त्या पिंजऱ्याला त्याचा जीव तिथे राहत नाहीये. त्याची व्यथा तिथे, हृदयात त्याची व्यथा सारखी वेदना दिसते. तो पूर्णतः प्रयत्न करत आहे, तडफडत आहे त्या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी. त्याला स्वातंत्र्याची ओढ लागलेली आहे आणि त्याची पूर्तता होत नाहीये. त्या गुलामगिरीचं जीवन त्याला नकोय आणि त्यामुळे त्याचा जीव सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये कावरा बावरा होतोय, तो कासवीस होतोय बाहेर येण्यासाठी. का जीव बिचारा होई बावरा. गोंधळ उडालेला आहे. मनुष्याच्या मनाचं पण असं होतं की एखाद्या वेळेस आपल्याला गरज असताना आपण एखाद्या व्यक्तीचा काही कारणास्तव मदत घेतो आणि जोपर्यंत त्याची मदताची पूर्तता होत नाही तोपर्यंत आपला जीव कासावीस होतो. थोड्याशा सुखासाठी, क्षणिक सुखासाठी आपण कोणाची तरी गुलामगिरी स्वीकारतो, परंतु त्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला जेव्हा दिसत नाही तेव्हा आपला जीव कासावीस होतो. पुढे कवी म्हणतात की घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजेरा. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे कवीने की श्रमदेव म्हणजेच कष्टाचा ईश्वर, श्रमाचा
ईश्वर. अवतरणे म्हणजे प्रकट होणे. प्रसन्नता म्हणजेच टवटवीत, उल्हासित. नटले म्हणजे शोभले. योग म्हणजे प्रसंग, घटना. आणि साजिरा म्हणजेच सुंदर, देखणा, सुरेख असा. जीवनात योग येणे म्हणजेच काय? आनंददायी घटना, सुखदायी घटना आपल्या जीवनामध्ये घडणे. कळते पण वळत नाही. एखादी गोष्ट किंवा तत्व समजते, परंतु त्याप्रमाणे आपण आचरणात आणत नाही, कृती होत नाही. मग आता आपल्याला माहिती आहे की कष्ट केल्यानंतरच आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. मग असे हे जेव्हा आपण कष्ट करतो, घाम गाळतो, तेव्हाच त्या घामातून आपल्याला मोती पाहायला मिळतात. आता इथे श्रमदेव म्हणजे श्रमाचे मेहनत करणारे देव, कष्टाचे मेहनत करणारे देव. मग हे कोणासाठी म्हटलेलं आहे? तर हे कष्टकरी अशा शेतकऱ्यांसाठी म्हटलेलं आहे. आपण पाहतो की दिवस रात्र ते शेतकरी कष्ट करत असतात त्यांच्या शेतामध्ये. वर्षाचे 12ही महिने, 12 महिन्याच्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक तासाला ते मेहनत करत असतात. दिवसाला 24 तास असतात, रात्र दिवस असते. रात्रंदिवस ते कष्ट करत असतात. बघा, रात्री अपरात्री लाईट येते, शेतामध्ये जातात, शेतात पाणी द्यायचं असतं, पिकांना पाणी द्यायचं असतं. असं कितीतरी ते पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, कोणत्याही ऋतूची ते तमा करत नाहीत. आणि ते दिवस रात्र त्यांच्या शेतामध्ये घाम गाळत असतात. आणि त्यांच्या ह्या कष्टाला कधी मोती येणे म्हणजेच त्यांचं कष्टाचं यश प्राप्त होणे. कधी यश प्राप्त होतं की जेव्हा त्यांच्या शेतामध्ये ते पिकं फुलतात, धनधान्यांनी ते पीक बहरतं, शेत फुलतं, तेव्हा त्यांच्या त्या धान्यरूपी जे काही कंस असतात त्याला मोती असं म्हटलेलं आहे. तर श्रमदेव घरी अवतरले, घामातून मोती फुलले, घर प्रसन्नतेने नटले. मग त्यांचा बघा, ते शेतामध्ये ते दिवस रात्र कष्ट करतात. पावसाळा असू दे, हिवाळा असू दे, उन्हाळा असू दे, कितीही संघर्ष त्यांना करावा लागला तरी ते करत असतात. आणि जेव्हा हे पिकं, मोतीरूपी पिकं फुलतात आणि जेव्हा त्यांच्या घरामध्ये ते अन्नधान्य येतं, तेव्हा त्यांचं घर संपन्नतेने भरतं, प्रसन्नतेनं नटतं. घाम गाळला की शेतात खूप मोती पिकतात, पिके भरतात. हा श्रमरूपी ईश्वराचाच चमत्कार आहे. कष्ट करून घरात येणारी धान्य म्हणजेच श्रमदेवतेचे घरात होणारे आगमन. त्यावेळी घरात समृद्धी, प्रसन्नता येते. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड सुंदर प्रसंग आयुष्यात येतो. आणि मग हे मनुष्यारूपी मनाला, पाखराला कवी सांगत आहेत की हे तू जाणून घे, हे सुख तू जाणून घे, हे स्वतंत्रतेचे महत्त्व तू नक्कीच जाणून घे. आणि जेव्हा तू हे जाणशील तेव्हा योग जीवनी आला साजरे, की तुझ्या जीवनामध्ये सुखकारी अशा अनेक घटना येतील. की बघा, आता दिवस रात्र कष्ट करणार तुम्ही, खूप खूप झटून अभ्यास करणार, आणि त्या रिझल्टच्या दिवशी जेव्हा तुमच्या हातामध्ये ती गुणपत्रिका येणार, तेव्हा जेव्हा तुम्ही ते तुमचे प्राप्तांक पाहणार, गुणांक पाहणार, ते गुणांक पाहिल्यानंतर मग तुम्हाला असं वाटणार आहे की तुम्ही जे काही आयुष्यभर मेहनत केलेली आहे, वर्षभर मेहनत केलेली आहे, ती सुखकारी घटना त्या दिवशी तुम्हाला जाणणार आहे. की सगळ्यात तुम्हाला मनातून तुम्ही आनंद होणार. तुम्हाला अपेक्षेपेक्षा जेव्हा चांगले मार्क मिळतात, त्याच्यापेक्षा पण जास्त मार्क मिळतात, तेव्हा ती जीवनी आला हा योग जीवनी आला साजेरी. म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये सुखकारी घटना त्या येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं श्रम करावे लागणार, घाम गाळावे लागणार, मेहनत करावी लागणार, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. आता या कवितेमध्ये आलेल्या कृती आपण संक्षिप्त रूपाने अभ्यासून घेऊया. कृतीमध्ये तुम्हाला पहिला प्रश्न दिलेला आहे, योग्य पर्याय ओळखा. 2 प्रश्न आहेत तुम्हाला, अ आणि आ. याच्यामधील आपण अ पाहूया. सुखलोलुप झाली काया म्हणजे, याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेला आहे, त्याचं उत्तर आहे सुख उपभोगण्याची सवय लागते. आ मध्ये पिंजरा सोडून झेप घेतल्याने, उत्तर आहे आपल्याला स्वसामर्थ्याची जाणीव होते. तुम्हाला इथे तुलना करायची, पिंजऱ्यातील पोपट आणि पिंजऱ्याबाहेरील पोपट. तर बघूया, पिंजऱ्यातील पोपटाचं पारतंत्र्यात राहतो, तर पिंजऱ्याबाहेरील स्वातंत्र्य उपभोगतो. नंतर लौकिक सुखात रमतो, स्वबळाने संचार करतो. कष्टाविना राहतो, कष्टात आनंद घेतो. जीव कावराबावरा होतो, सुंदर जीवन जगतो. मनात खंत करतो, मन प्रफुल्लित असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
उत्तर आहे पाखराला स्वसामर्थ्याची ओळख करून देणाऱ्या कवितेतील ओळी म्हणजे तुझं पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने. प्रश्न क्रमांक 4, कवीने यश प्राप्तीच्या संदर्भात सांगितलेली सुवचने लिहा. उत्तर आहे तुला देवाने पंख दिले आहेत, सामर्थ्याने विहार कर, कष्टाविना फळ मिळत नाही. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, काव्य सौंदर्य. याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. आपण त्याचा अभ्यास करूया उत्तरासहित. अ आहे खालील ओळींचे रसग्रहण करा. ओळी आहेत घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले. आशय सौंदर्य. सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप घेरे ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे. स्वसामर्थ्यावर आदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी, पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे मोल जाणावे हा अमूल्य संदेश ही कविता देते. काव्य सौंदर्य आहे. या ओळींचे वरील ओळींमध्ये कवीने श्रमाचे महत्त्व सांगितलेले आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न व काबाड कष्ट करून जेव्हा शेतकरी शेतात राबतो तेव्हा त्याला मोत्यांसारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य त्याच्या घरी येते. त्याचे घर प्रसन्नतेने नटते. तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. म्हणजेच काय, जणू श्रमदेव त्याच्या घरी अवतरतात. आता भाषिक वैशिष्ट्य काय आहे या कवितेच्या ओळींचं तर ध्रुपद व कडवी अशी या गीतांची सुटसुटीत रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा ही या कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पिंजरा हे सुखलोलुपतेचे प्रतीक वापरलेले आहेत आणि त्यात कैद झालेला मानवी मनाला पक्षी म्हटलेला आहे. साध्या शब्दात गहन आशय मांडलेला आहे. यमक प्रधान गेय रूपामुळे कविता मनात ठसते. पुढचा प्रश्न आहे आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा या ओळीतील मतितार्थ स्पष्ट करा. उत्तर आहे आकाशी झेप घेरे या कवितेमध्ये कवी जगदीश खेबुडकर यांनी पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला म्हणजेच माणसाच्या परावलंबी मनाला मोलाचा उपदेश केलेला आहे. स्वातंत्र्याचे मोल समजावून सांगितलेला आहे. प्रस्तुत ओळीतील मतितार्थ असा की यामध्ये पाखराला आकाशात भरारी घेण्याचे आवाहन केलेले आहे. वैभव, सत्ता, संपत्ती हा लौकिकातील सोन्याचा पिंजरा आहे. त्यात अडकलेल्या जीवाची गती खुंटते. त्याच्या जीवनाची प्रगती होत नाही. सुखसोयीमुळे कर्तृत्व थांबते. म्हणून हा सोन्याचा पिंजरा सोडून ध्येयाच्या मोकळ्या व उंच आकाशातून तू झेप घे अशा प्रकारची आत्मिक शिकवण या ओळीतून प्रत्ययाला येते. पुढील प्रश्न आहे स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे. हे विधान स्पष्ट करा. उत्तर आहे स्वसामर्थ्याची जाणीव म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या सामर्थ्यांची गुणांची स्वतःला जाणीव होणे. जीवन जगत असताना माणसाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कधी माणूस हतबल होऊन जातो. स्वतःमध्ये असलेले सामर्थ्य तो विसरून जातो आणि मग तो नशिबाला दोष देतो. जे काही करेल ते देवच करेल असे म्हणून मोकळा होतो. हतबल होऊन दैवावर विसंबून राहतो. पण हे असे करणे अगदी नकारात्मक आहे. परिस्थिती बदलण्याच्या माणसाने निकराने प्रयत्न करायला हवा. स्वतःमधील सामर्थ्य, स्वतःमधील गुण स्वतःला ओळखता येणे गरजेचे आहे. स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःचा विश्वास असायला हवा. पुढील प्रश्न आहे स्वसामर्थ्याची जाणीव हा व्यक्तिमत्वाचा विकास. तेच उत्तर आपण कंटिन्यू करत आहे. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे याची जाणीव माणसाला व्हायला हवी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शास्त्रज्ञ एडिसन इत्यादी परिस्थितीवर मात करून स्वतःच्या सामर्थ्याने स्वतःच्या व पर्यायाने समाजाचा विकास केला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय केली. रयत शिक्षण संस्था निर्माण केले. आज त्यांचा महावृक्ष झालेला आहे. यावरून स्पष्ट होते की स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे. पुढील प्रश्न घर प्रसन्नतेने नटले याची प्रचिती देणारा तुमचा अनुभव लिहा. तुम्ही तुमचा स्वतःचा अनुभव सुद्धा ह्या उत्तरामध्ये लिहू शकतात. आता इथे दिलेला आहे आकाशी झेप घेरे या कवितेद्वारा कवी जगदीश खेबुडकर यांनी माणसाला उपदेश करताना असे सांगितले आहे की घर प्रसन्नतेने नटवायचे असेल तर श्रमदेवतेची पूजा करावी लागेल व घामातूनच मोती फुलवावे लागते. ज्याप्रमाणे कष्टाने मिळवलेली भाकरी गोड असते त्याचप्रमाणे घरामध्ये नंदनवन फुलवायचे असेल तर कष्टाचा पैसा घरात खेळायला हवा. कोणतीही गोष्ट घर बसल्या मिळत नाही. देवाची प्रार्थना, पूजा, अर्चना करून दे रे हरी खाटल्यावरी असे म्हणले तर चमत्कार होणारच नाही. घर प्रसन्नतेने कसे नटते याची प्रचिती देणारा माझा स्वतःचा अनुभव इथे मी सांगते. माझ्या आईची तब्येत ठीक नव्हती. डॉक्टरांनी आईला सक्त आराम देण्याची ताकीद दिली होती. मी शाळेत जाण्याआधी आणि शाळेतून आल्यानंतर घरातील सगळी कामे करायची.
आईला एकाही कामाला हात लावू दिला नाही. त्यामुळे माझ्या आईला लवकर बरे वाटू लागले. डॉक्टरांनी जेव्हा आईला तपासले तेव्हा इतक्या कमी वेळात आईची चांगली प्रगती पाहून आश्चर्य व्यक्त केले. माझ्या बाबांनी मला जवळ घेऊन माझे लाड केले. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्या दिवशी माझे घर प्रसन्नतेने नटले. कष्टाने मिळणारा आनंद काय असतो हे मला समजले. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता इथेच संपते. धन्यवाद.